आता हे जे फोल्ड माउंटन्स आहेत इथे सबडक्शन होते. हे जे फोल्ड माउंटन्स आहेत जसं जसं सबडक्शन वाढत जाईल, जसं जसं इथे थ्रस्ट वाढत जाईल, ठीक आहे, जशी जशी हाईट वाढत जाते तसं तसं ह्याचं इरोजन सुद्धा वाढत जाणार. आणि हे जे इरोजन झालेलं आहे ते इरोडेड मटेरियल जे आहे हे बॉर्डरवरती परत डिपॉझिट व्हायला लागणार. आणि त्यामुळे काय होईल की बॉर्डरवरती थ्रस्ट तयार होईल. थ्रस्ट इन अ सिम्पलर वर्ड रेजिस्टन्स. आणि या रेजिस्टन्स मुळे काय झालेलं आहे की सबडक्शन जे आहे ते स्लो झालं. सबडक्शन कमी व्हायला लागलं. ठीक. ऍज अ रिझल्ट सबडक्शन कमी व्हायला लागलं तर त्यामुळे काय होईल की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे कंटिन्युअसली इरोड होत जाईल. हे माउंटेन रेंजेस जे आहेत ते कंटिन्युअसली इरोड होत जाईल. मग इरोड होत गेल्यानंतर इथलं जे मास आहे ते कमी व्हायला लागली. येस ऑर नो? सो सबडक्शन कमी झालं तर कॉन्टिनेंटल मास कमी होत गेले. कॉन्टिनेंटल मास रिड्यूस झालं. ऍज अ रिझल्ट ऑफ दॅट रेजिस्टन्स जे आहे ते सुद्धा काय होईल मग कमी होईल. बरोबर की नाही? आता इथलं मास जर कमी झालं तर रेजिस्टन्स कमी होईल. रेजिस्टन्स जर कमी झालं तर परत काय होणार इथे सबडक्शन व्हायला लागणार. परत सबडक्शन व्हायला लागणार. सबडक्शन मुळे काय होईल की फोल्ड माउंटन्सची हाईट वाढेल. आणि फोल्ड माउंटन्सची हाईट वाढली तर परत थ्रस्ट आणि रेजिस्टन्स जनरेट. सो तुम्हाला दिसते एक कंप्लीट सायकल तयार झालेली. दिस एंटायर सायकल. अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दिस सायकल की एका ठिकाणी फोल्ड माउंटनची हाईट वाढते, रेजिस्टन्स वाढते, रेजिस्टन्स वाढल्यामुळे सबडक्शन कमी होते, सबडक्शन कमी झाल्यामुळे यांचं जास्त प्रमाणात इरोजन व्हायला लागले. जास्त प्रमाणात इरोजन झालं तर परत सबडक्शन व्हायला लागले, परत सबडक्शन झालं परत फोल्ड माउंटनची हाईट वाढायला लागली. अँड दॅट सायकल कंटिन्यूअस फॉर द मिलेनियम. आणि ह्याला जी ऍडजस्टमेंट होत चालली, ह्याच्यात दोन्ही साईडने ऍडजस्टमेंट, डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह ऍडजस्टमेंट दोन्ही साईडने होत चालली. याच ऍडजस्टमेंटला आपण काय म्हणतोय आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट. This adjustment is called as the isostatic adjustment. नाही पाण्याची पातळी एवढ्या ह्याच्याने नाही वाढत. पाण्याच्या पातळीमध्ये तर काही परिणाम नाही होत ह्याच्याने. तो ते सोडून दे. दुसरा जो पॉईंट आहे की हे जे अक्युमुलेशन होईल ते अक्युमुलेशनचे बरोबर आहे की ते कुठे होईल बॉर्डर रिजन मध्ये किंवा कॉन्टिनेंटल रिजन मध्ये. ठीक. पण या कंटेक्स्ट मध्ये काय होते की त्या अक्युमुलेशनमुळे रेजिस्टन्स तयार होते, थ्रस्ट तयार होते, कंप्रेशन होते ना. शेवटी काय होते की कंप्रेस होत चाललेत ना प्लेट्स. कुठली प्लेट जास्त कंप्रेस होणार आहे? कॉन्टिनेंटल प्लेट जास्त कंप्रेस होणार आहे. बिकॉज दॅट प्लेट इज फ्लोटिंग, राईज करते ना ती. तर ह्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल कंप्रेशन जास्त राहील. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कॉन्टिनेंटल कंप्रेशन रेजिस्टन्स वाढत जाईल. मग त्याच्यामुळे क्रिस्टल शॉर्टनिंग पण आलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आल्या सगळ्याच. येस. अजून काय डाऊट? हे रेजिस्टन्स आणि कंप्रेशन या दोघांच्यामुळे तयार झालेली ऍडजस्टमेंट आहे. आणि हे बघ, वरतून कुठले फोर्सेस इरोड करतायत ते आर एक्झोजेनिक फोर्सेस. मग ते सनलाईट असू दे, ॲटमॉस्फेरिक फेनोमेनाज असू दे, वेदर फेनोमेनाज असू दे, वॉटर असू दे, ग्लेशियर्स असू दे, सी वेव्स असू दे, दिस एंटायर फेनोमेना जे वरती इरोजन करतायत, दिस फेनोमेनाज आर दी रिझल्ट ऑफ दी एक्झोजेनिक सरफेसच्या वरती असलेल्या प्रोसेसमुळे तयार. ठीक. फोल्ड माउंटन्स तयार कशामुळे झाले किंवा हे दोन प्लेट्स एकमेकाला धडकून का निघालेले आहेत ते कशामुळे होते? ते इट इज बिकॉज ऑफ द एंडोजेनिक प्रोसेसेस. कन्व्हेक्टिव्ह करंट्स असतात, ते कन्व्हेक्टिव्ह करंट या प्लेटला वाहून घेऊन जातात. सो या दोघांमध्ये काय व्हायला आहे ऍडजस्टमेंट बिटवीन द एंडोजेनिक फोर्सेस ॲज वेल ॲज द एक्झोजेनिक फोर्सेस. आणि त्यालाच आपण जर आणखी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं की फोल्ड माउंटन्स आणि ह्याच्यामध्ये तुमच्या रेजिस्टन्स सबडक्शन मध्ये जी ऍडजस्टमेंट होती त्यालाच आपण आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट. हा, अजून कोणाचा प्रॉब्लेम होता? हे होतं मला बोलायचं आहे की जर इरोजन होतं तर ते मिड ओशन मध्ये नाही होणार ना खूप, ते असतं. हा, ते कॉन्टिनेंटच्या ज्या बाउंड्रीज आहेत तिथे जास्त होणार ना. हा, जर मिड ओशन मध्ये बरोबर आहे पॉईंट तुझा, पण मिड ओशन्स मध्ये जर फ्लॅट टेरेन असेल तर तिथे इरोजन नाही होणार. जर मिड ओशन मध्ये पण हिल्स असतील, माउंटन्स असतील, गायड्स, प्लॅटूज वगैरे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा इरोजन होईल. जसं त्या कंटेक्स्ट मध्ये बघितलं होतं बघ, कुठलं हे, हा, इथे ही मिड ओशनिक रिज आहे. मिड ओशनिक रिजचा अर्थ काय? इथे माउंटन रेंज आहे अख्खी ही. या माउंटन रेंज वरती पण इरोजन होणार ना. इथून पण मटेरियल जे आहे ते खाली अक्युमुलेट व्हायला लागलं आजूबाजूच्या रिजन मध्ये. सो इथे इरोजन होईल. पण जिथे फ्लॅट टेरेन असेल, जिथे काहीच नाही, एकदम प्लेन रिजन राहिले, तिथे डिपॉझिशन होणार. हा,